सदवंदियाणं तिहुवणहिद मधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुंदकुंदाचार्य रचित पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 12 बघत होतो आपण। पज्जय विजुदं दौवं दौवविजुत्ताय पज्जयाणथि दोण्णमणण्णभूतं भावं समणापरुवेन्ति। पर्यायरहित द्रव्य नसते आणि द्रव्यरहित पर्याय नसते। द्रव्य आणि पर्याय दोन्ही परस्परापासून अनन्यभूत भाव आहेत असं श्रमणांनी परुवेंती म्हणजे कथन केलेलं आहे। तर त्या पर्याय द्रव्यामध्ये नसतात। द्रव्याशिवाय पर्याय नाही आणि पर्यायाशिवाय द्रव्य नाही ठीक आहे, पण द्रव्याच्या स्वभावात पर्याय नाहीत। म्हणजे काय म्हणायचं, पर्याय रूप द्रव्य नाही आहे। पर्यायाचं अस्तित्व भिन्न आणि द्रव्याचं अस्तित्व कथनचित भिन्न आहे। पर्याय रूप द्रव्य नाही आहे। सर्वथा त्या पर्याय रूप मानलं तर द्रव्याचा नाश होऊन जाईल। तर पर्याय कुठल्या पर्यायाचा कुठल्या पर्यायामध्ये कुठला अभाव असतो संस्कृतमधून सांगताय काय? न्यायदीपिकेतलं काय वाचलं होतं आपण? यदभावे नियता कार्यस्य अभावः, नाही, यदभावे नियता कार्यस्य उत्पत्तिः सह प्रागभावः। म्हणजे काय, नियमाने ज्याच्या अभावामध्ये कार्याची सिद्धी होते त्याला म्हणायचं प्रागभाव। कशाला म्हणलं? आता महाराजींचं एक लेख मिळालाय मला अन्योन्याभावाचं, त्याच्यावर महाराजींनी सूक्ष्म चिंतन छान सांगितलंय, ते तुम्हाला लवकर कळेल अजून। तर ते मला वाचायचं होतं म्हणून परत एकदा घेतलाय अन्योन्याभाव। तसं तुम्ही सगळे आता एक्सपर्ट झालाय बहुतेक। म्हणजे काय सांगा, प्रागभाव म्हणजे काय तुमच्या भाषेत? वर्तमान, भविष्य, भूत, काय? वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव, त्याला काय म्हणायचं? प्रागभाव। प्रध्वंसाभाव म्हणजे वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव। वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव, त्याला प्रध्वंसाभाव म्हणलं। आणि अन्योन्याभाव म्हणजे वर्तमान पर्यायाचा लगतच्या दोन पर्याय सोडून, म्हणजे एक आधीची आणि एक नंतरची, अशा दोन लगतच्या पर्याय सोडून बाकीच्या पर्यायांमध्ये अभाव, त्याला म्हणायचं अन्योन्याभाव असं त्यांनी खुलासा करून सांगितलंय। तर त्याच्यावर जरा चांगलं चिंतन आहे महाराजींचं, अजून त्यांनी खुलासा करून सांगितलंय, तर ते वाचते मी। आपण ते 1, 2, 3 पर्याय बघितलं होतं ना, तसं एक पर्यायांची मालिका दाखवली आहे। क्ष 1, क्ष 2 अशा एकानंतर एक अनेक पर्याय आहेत। 4, 5 बाण कसलं 7, आता किती 9 पर्यंत लिहिलेत महाराज। कुठं जाऊ मी आता, माझ्या बोर्डच्या बाहेर जाते। बरं 7 पर्यंत समजून घ्या। खाली घेऊ का? कारण त्यांनी ते एक्सप्लेन करताना मध्ये नंबर घातलेत, त्यामुळे ते परत चुकायचं। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा एकूण 9 पर्याय आपण कन्सिडर करणार। त्याच्यामध्ये प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव कुठं आहे हे सांगायला लागलं। दिसतंय का बोर्डवरचं?
त्या दीपिकेमध्ये बघायचे का? नाही नाही, हे माझ्याकडे जे पुस्तक आहे ना, सूक्ष्मचिंतन म्हणून एक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये न्यायदीपिकेतलं थोडंसंच होतं तिथं. न्यायदीपिकेत बघा, तुम्हाला ते 377 परवा पान बघितलेलं त्यात आहे का? पण हे जरासं वेगळं वाटलं मला म्हणून वाचते मी, ऐका. परमपूज्य श्री 108 वीरसागरजी महाराजजी न्यायग्रंथ स्वरूपी गंभीर सागरात मग्न असताना त्यातून अध्यात्माचे नवनीत काढत, तसेच एक अन्योन्याभावाचे चिंतन, सूक्ष्म चिंतन प्रस्तुत करीत आहेत. अनंतर पूर्व आणि अनंतर उत्तर पर्यायांना सोडून अन्य पर्यायांमध्ये, समजलं का? माझ्याबरोबर हवा. काय म्हणते काव्या? अनंतर पूर्व और अनंतर उत्तर पर्यायों को छोड़कर अन्य पर्यायों में वर्तमान पर्याय का जो अभाव है उसे अन्योन्याभाव कहते हैं. माहिती आहे तुम्हाला परिभाषा? आता ह्याच्यावरनं समजलं का? ही पर्याय समजा वर्तमान आहे तर अनंतर पूर्व और अनंतर उत्तर पर्यायों को छोड़कर वर्तमान पर्याय का अन्य पर्यायों में अभाव उसे क्या कहते हैं? अन्योन्याभाव. जैसे अशी ही पर्यायांची मालिका ऊर्ध्वगामी, एकानंतर एक पर्याय येत जाणार. किसी एक द्रव्य की कुछ हाँ आणखीन एकदा सांगायचं होतं. अनंतर पूर्व और अनंतर उत्तर पर्यायों को छोड़कर, एक विवक्षित पर्याय घ्या तुम्ही. ही वर्तमान पर्याय समजा, आता तुम्हाला ही चालू आहे क्ष 4, तर याच्या अनंतर पूर्व म्हणजे लगतची पूर्व पर्याय आणि अनंतर उत्तर म्हणजे लगतची पुढची पर्याय. अनंतर पूर्व और अनंतर उत्तर पर्यायों को छोड़कर, या दोन्ही पर्यायांना सोडा. आपल्याला अन्योन्याभाव सांगायचा आहे. म्हणजे वर्तमान पर्यायाचा 2 नंबर, 1 नंबर, 6, 7, 8, 9 अशा अनेक पर्याय, त्यांच्यामध्ये या 4 नंबरच्या पर्यायाचा कुठला अभाव, त्याला म्हणायचं अन्योन्याभाव. उदाहरण ह्याच्यावरनं नाही समजत असलं तर, आपण आता मनुष्य आहे, ह्याच्यापूर्वी कुठं होतो? समजा लगतची आपली पर्याय म्हणजे पूर्व पर्याय नारकी असेल, त्याच्या पूर्व पर्याय तिर्यंच असेल, त्याची पूर्व पर्याय देव असेल, अशी मालिका केली आहे. समजा काय म्हटलं, आता मनुष्य ही वर्तमान आहे, त्याच्यापूर्वी समजा नारकी होतो, त्याच्यापूर्वी तिर्यंच होतो आणि याच्यानंतर समजा देव पर्याय आहे, पुन्हा मनुष्य पर्याय आहे. अशी जर एकानंतरची एक मालिका आपण घेतली, आता ह्याच्यामध्ये भरपूर पर्याय गर्भित होतात, पण एक स्थूल आपण आता वर्तमानात ही पर्याय आहे, या पर्यायाचा तिर्यंच पर्यायात कोणता अभाव? अत्यंत अन्योन्यभाव. अन्योन्याभाव म्हणायचं. अत्यंत भाव कोणामध्ये असतो? 2 द्रव्यांमध्ये असतो. आणि प्रागभाव कोणामध्ये? सांगा, मनुष्य पर्यायाचा प्रागभाव कोणा? कुठं? मनुष्य पर्यायाचा नारकी पर्यायामध्ये प्रागभाव, पूर्वी अभाव आहे ना, त्यामुळे वर्तमानाचा पूर्वी अभाव प्रागभाव आहे आणि वर्तमानाचा उत्तर पर्यायाचा भाव प्रध्वंसाभाव आहे. म्हणजे मनुष्य पर्याय नष्ट झाली आणि देव पर्याय उत्पन्न झाली, तर या पर्यायाचा या पर्यायामध्ये कोणता अभाव असतो? प्रध्वंसाभाव. म्हणजे मनुष्य पर्यायाचा ध्वंस झाला, नाश झाला, अभाव झाला आणि देव पर्याय उत्पन्न झाले. मग प्रध्वंस झाल्यावर उत्तर पर्याय उत्पन्न होते आणि प्रागभावमध्ये शब्दच सांगतोय तो, प्राक म्हणजे पूर्वी, तर वर्तमानाचा पूर्वी अभाव म्हणून या पर्यायामध्ये या पर्यायाचा प्रागभाव म्हणला जातो. फार इझी कन्सेप्ट आहे, फक्त ते गोंधळलात नाही एका ठिकाणी तर विस्कटत जाते सगळं. सगळ्यांनी समजलंय का? नसलं तर परत एक्सप्लेन करते, विचारा. 2 द्रव्यांमध्ये कसं ते केलं? 2 द्रव्य कुठे आहेत? हे एका द्रव्याचे सगळे पर्याय आहेत. अत्यंत भाव. आता तुला मी ह्याच्यात काही डाऊट असलं तर विचार. अजून आम्ही अत्यंत भाव घेतलाच नाही. हा, अजून अत्यंत भावापर्यंत गेलो नाही अजून आम्ही. प्रागभाव झाला, प्रध्वंसाभाव झाला, अन्योन्याभाव चालू आहे. ह्याच्यात कोणाला डाऊट असलं तर विचार. एकाच द्रव्यामध्ये लावायचे? तिन्ही अभाव एकाच द्रव्यातल्या अनेक पर्यायांमध्ये लावायचं. फक्त लगतच्या पर्यायात लागणार तर प्रागभाव आणि प्रध्वंसाभावच फक्त, आणि मग या सोडून बाकीच्या अन्य अनेक पर्यायांमध्ये लावणार तर प्रध्वंसाभाव. काय म्हणते काव्या?
दीदी त्या अनन्य भावामध्ये एक अशी व्याख्या आहे की एक उद्गल द्रव्य की वर्तमान पर्याय का दुसरे उद्गल द्रव्य की वर्तमान पर्यायाने अभाव, ते काही समज. हां तेच ती व्याख्या आपण घेत नाही प्रवेशिकेची व्याख्या आहे ना, तर ती व्याख्या तशी लावणं चुकीचं आहे. म्हणजे ओके. कारण पुद्गलाचे परमाणू आहेत ते दोन भिन्न द्रव्य आहेत. परमाणू म्हणा, एक परमाणू दुसरा परमाणू, हे दोन द्रव्य झाले, भलेही सजाती आहेत तरी सुद्धा दोन द्रव्यांची मिळून एक पर्याय होत नाही. एका द्रव्याची दुसऱ्या द्रव्याच्या पर्यायामध्ये काय संबंध नाही. तसं मग परमाणूच्या अनंत पर्याय घ्या आणि त्याच्यामध्ये प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव लावा, चालतंय. पण दोन परमाणूंमध्ये असा अभाव घटत नाही. त्यांनी जसं खुलासा केलाय ना, तर ते अष्टसहस्रीच्या आधाराने महाराजींनी हे सगळं चांगलं सांगितलं की ते जे लावलाय ना तो अन्योन्याभाव नसून अत्यंताभाव आहे. कारण पुद्गल, एक तर्क लावून बघा, पुद्गल आहे ते पण द्रव्य आहे. असं नाही आहे की अन्योन्याभाव फक्त पुद्गल द्रव्यातच घटतो, अन्य द्रव्यांमध्ये घटत नाही असं नाही आहे. सगळ्या द्रव्यांमध्ये घटायला पाहिजे प्रत्येक अभाव. मग परमाणूला पण अनेक पर्याय आहेत, उत्तर आणि पूर्व अशा. मग त्यांच्यामध्ये अन्योन्याभाव, आता या पर्यायाचा या पूर्वीच्या तिर्यंच्या पर्यायामध्ये अभाव सांगता येत नाही तुम्हाला मग कुठला आहे, जर अन्योन्याभाव नाही लावला तर. म्हणून दोन परमाणूंमध्ये, दोन पुद्गलांमध्ये अन्योन्याभाव असतो असं नाही, तर अत्यंताभाव असतो तिथं. कुठलेही दोन द्रव्य असू दे, दोन जीवामध्ये कुठला अभाव आहे हो? अत्यंताभाव. किती वेळ लागला का हो? विचार करत बसलात का काय? भलेही तिथं ते माता आणि गर्भातलं बाळ असेल ना तरी त्यांच्यामध्ये अत्यंत अभाव आहे. जरी तुम्ही काही जरी म्हटलात ते एकमेक आहेत, वेगळे वेगळे होत नाहीत, तरी सुद्धा जरी त्या कांद्याच्या एका स्लाइसमध्ये अनंत जीव एकत्र श्वास घेत आहेत, एकत्र जन्मत आहेत, मरत आहेत, त्यांच्यात कुठला अभाव आहे परस्परात? अत्यंत अभाव. सगळे एकत्र आहेत, सगळी मिळून वृत्ती आहे, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अत्यंताभाव आहे. कारण दोन द्रव्यांचा परस्पराशी काहीही संबंध नसतो. समजा जुळे जन्मले, कुठला अभाव आहे हो? सगळं युगपत आहे बरं का त्यांचं. किती इझिली सांगायला लागलाय, जरा फील करा की काहीतरी. असं बघितलंय ना अनेक ठिकाणी की ते दोन जुडवा असतात, ते एकाला भूक लागली तरी दुसऱ्याला लागते, एकाला काय त्रास झाला तर दुसऱ्याला त्रास होतो, असं एकदम त्यांचे जीन्स वगैरे सगळे मॅच होतात असं दाखवतात. किती खरं असतं माहीत नाही, पण म्हणजे कितीही त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असू दे तरी सुद्धा ते दोन द्रव्य भिन्न भिन्न आहे, त्यांच्यामध्ये अत्यंताभावच असतो. काय सांगणार आहे कशाला ते? प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव लगतच्या पर्यायांमध्ये असतो आणि या दोन पर्याय सोडून कुठल्याही पर्यायामध्ये लावायला गेला तर अत्यंताभाव, अन्योन्याभाव असतो. वाचू आता महाराजजी काय सांगतायत ते. जरासं ऐका स्थिरतेने, नाही समजलं परत खुलासा करू, पण एकदा पूर्ण वाचते मी. किसी एक द्रव्य की कुछ पर्यायों की माला दिखाई है. ही मालिका आहे, एकानंतर एक येणारे पर्याय. उनमें महाराजींचं एक पुस्तक आहे असं, हे धर्ममंगलचं प्रकाशन आहे. ह्याच्यामध्ये मी सकाळी आज सांगितल्यासारखं अनेक लेख आहेत. मग त्यातनं जे काय मला चांगलं वाटतंय ते जरासं वाचलं होतं, अजून माझं पण पूर्ण वाचन झालं नाही आहे. तर त्यात काय म्हणायचं, कोइन्सिडेंटली माझं भाग्य तुमचं पुण्य, आपलं प्रकरण काल तेच झालं आणि बरोबर तेच वाचायला मिळालं मला. ते म्हणतात पिपासूला ते जे पाहिजे ते मिळत असते तसं बरोबर आपल्यासाठी महाराजजी धावून आलेत. उनमें क्ष 5 नंबर की पर्याय का अनंतर पूर्व 4 नंबर की पर्याय में कौन सा अभाव? पटकन बोला. प्राग भाव म्हणायचं, प्राग अभाव तरी म्हणा नाही तर, कारण भाव हा उच्चार होऊ नये, अभाव उच्चार व्हायला पाहिजे. प्राग भाव किंवा प्राक अभाव. काय म्हणले? 5 नंबरच्या पर्यायाचा 4 नंबरच्या पर्यायामध्ये प्राग भाव और 5 नंबर की पर्याय का अनंतर उत्तर समयवर्ती क्ष 6 पर्याय में प्रध्वंसा भाव है. समजलं?
प्रागभाव 5चा 4 मध्ये आणि प्रध्वंसा भाव 5चा 6 मध्ये. अब क्ष 5 नंबर की पर्याय का क्ष 3 नंबर की पर्याय में कौन सा भाव है? क्ष अन्योन्य भाव. हाँ, क्ष 5 की पर्याय का क्ष 3 की पर्याय में कौन सा भाव है? अन्योन्या भाव है. उसी तरह क्ष 5 नंबर की पर्याय का क्ष 2 नंबर की पर्याय में कौन सा भाव है? अन्योन्य भाव. हाँ, म्हणजे समजून घ्या एकाच मध्ये नाही, याच्यामध्ये पण अन्योन्या भाव, याच्यामध्ये पण अन्योन्या भाव. सगळ्या पूर्व पर्यायांमध्ये लगतची सोडा तर अन्योन्या भाव आहे. सगळ्या उत्तर पर्यायांमध्ये सुद्धा अन्योन्या भाव आहे. अन्य 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 भाव काय म्हणायचं? अन्योन्य अभाव असं म्हणायचं. हां, अन्यांमध्ये परस्परामध्ये अभाव. उसी तरह क्ष 5 नंबर की पर्याय का तुमच्यासमोर चार्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा. क्ष 5 नंबर की पर्याय का क्ष 7 नंबर की पर्याय में अन्योन्य भाव. अन्योन्या भाव है. उसी तरह क्ष 5 नंबर की पर्याय का क्ष 8 नंबर की पर्याय में अन्योन्य भाव. अन्योन्या भाव. इसी तरह उसी द्रव्य की क्ष 5 नंबर की पर्याय का उसके अनंतर पूर्व समयवर्ती 4 नंबर की पर्याय को तथा अनंतर एक समय उत्तरवर्ती क्ष 6 नंबर की पर्याय को छोड़कर. कळलं ना? आहे बरोबर सगळे? हो हो. क्ष 5चा 4 आणि 6 नंबरला सोडून उसी द्रव्य की अन्य कोई भी पर्याय में उस ही द्रव्य के क्ष 5 नंबर की पर्याय का अन्योन्य भाव है. म्हणजे किती एका लाईन मधनं समजलं तरी किती पूर्ण खुलासा करून सांगितला. शंका न राहावी की पुन्हा वरती कुठला अभाव राहणार, खाली कुठला अभाव राहणार. ॲक्च्युली जर अष्टसहस्त्री वाचलात ना खूप चांगला खुलासा होतो. जे काय आपले डाऊट्स असतील ना सगळे त्याच्यामध्ये आचार्यांनी मांडून खुलासा केलेला आहे. जर अन्योन्याभाव नाही मानलं तर काय होतंय, जर वेगळ्या पद्धतीने मानला तर काय होतंय. जिज्ञासा असेल तर अष्टसहस्त्री जरूर वाचा. जेव्हा मला असं माताजींनी सांगितलं ना तेव्हा मी खरोखर तिन्ही भाग वाचले. म्हणजे एक न्यायाची भाषा समजती, एक हेतूंची पद्धती, त्या हेतूवरून अनुमानाने सिद्धी, एवढी परफेक्शन येत आहे ना त्यामुळं ज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे ना ते क्लॅरिटी होणारच 100%. म्हणून एकदा न्यायग्रंथांचं अध्ययन करा, अध्यात्म न्यायदीपिका वाचा. काय म्हणताय? कुठल्या भागामध्ये अष्टसहस्रीच्या कुठल्या? दुसऱ्या भागात 10वी कारिका आहे ही. ओके. कार्यद्रव्य मनादी स्यात् प्रागभावस्य निन्नवे प्रध्वंसस्य च धर्मस्य प्रच्यवेनंततां व्रजेत. 4 अभावांचं कथन केलंय आणि त्यांचा जर अभाव केला म्हणजे मानले नाही 4 अभाव तर काय आपत्ती येते ह्याच्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये चांगला खुलासा केलाय. सगळेजण वाचणार म्हणा. एवढी प्रेरणा केली आहे मी तर मी नाही आचार्यांनी केली आहे तर अध्ययन करा, वाचा. हा भाग तर नक्कीच वाचला अन्योन्य भाव. जेव्हा शास्त्र नव्हते उपलब्ध त्यावेळेस लोकांनी सगळं पारायण करून काढलं आणि आम्हाला हातात सगळं जिनवाणी आयतं मिळतंय, सगळं रेडीमेड तयार इतकं घोटून दिलंय अजून तरी पण आपण वाचायची तयारी नाही. असं करू नका. आपल्या निमित्तात धर्माचा ऱ्हास होऊ नये. कोणाला पाहिजे सांगा, मी पुरवते पुस्तकं. शेला ते पुरवतात म्हणे. चला, काय म्हणत होता भाभी? मी नाही ऐकले. दीपाली भाभी काय बोललात का? बर. इस तरह यह अन्योन्या भाव एक जीव द्रव्य की पर्यायों में घटित होता है. एका द्रव्यात अन्योन्या भाव लागू शकतो, फक्त अनेक पर्यायांमध्ये लावायचं आहे, 2 द्रव्यामध्ये नसतो. ह्याच्यासाठी पॅराग्राफ खुलासा केला महाराजजींनी. एक द्रव्य की एक जीव द्रव्य की पर्यायों में अन्योन्या भाव घटित होता है. उसी तरह यह अन्योन्या भाव आकाश द्रव्य की पर्यायों में घटित होता है कि नहीं? आकाश द्रव्याचे कुठले पर्याय? अस्तित्व. सगळे अनंत गुण आहेत. कुठल्याही गुणाची एका गुणाचे अनंत पर्याय आहेत.
त्यामुळे सगळ्या पर्यायांमध्ये हे सगळे अभाव लागू शकतात, 3 अभाव. म्हणून कुठलंही द्रव्य असू दे त्याच्यामध्ये हे अभाव घटायला काय वादा नाही. सोनल कुठं बसलाय आज आपण? दीपाली भाभी दिसेनाशे झालाय कालपासून. उसी तरह यह अन्योन्याभाव धर्म द्रव्य की पर्यायों में भी घटित होता है. उसी तरह यह अन्योन्याभाव अधर्म द्रव्य की पर्यायों में भी घटित होता है. उसी तरह यह अन्योन्याभाव एक कालाणु की पर्यायों में घटित होता है. मला हे घटित करून सांगा. कालाणूच्या पर्यायांमध्ये कसं घटवायचं अन्योन्याभाव? एक उदाहरण घेऊन. म्हणजे आत्ताचा जो नाही कालाणू आत्ताचा कालाणू आहे त्याच्या आधीचा म्हणजे एक सोडून त्याच्या आधीचे जेवढे असतील ते काय कालाणू द्रव्य आहे. कालाणू द्रव्य आहे. मग म्हणजे परिवर्तनात सांगायचं का? काय पण सांगा, आम्हाला माहित नाही. म्हणजे आता आज आहे, आता सोमवार, तर आज काय म्हणायचं म्हणा आजच्या पर्यायाचा अभाव होता, सोमवारचा रविवार मध्ये अभाव होता. कुठला अभाव? आज प्रागभाव झाला आणि सोमवार शुक्रवार मध्ये अभाव असणार आहे, तर तो झाला प्रथमचा भाव. सोमवारचा रविवार मध्ये किंवा शुक्रवार मध्ये अभाव घेतला तर तो अन्योन्य अभाव झाला. थांबा कशाचा? आज कुठला वार आहे? सोमवारचा शुक्रवार किंवा सोमवारचा शनिवार मध्ये, मला रविवारचा वाटला. तर सोमवारचा शनिवार, शुक्रवार किंवा पुढचे गुरुवार वगैरे ह्याच्यामध्ये अभाव घेतला तर तो अन्योन्य अभाव. बरोबर. सांगा काव्या, कालाणूमध्ये कसा लावायचा अन्योन्य अभाव? टाइम घ्या की, टाइम चालते की आपल्याला घ्यायला, सोपं आहे. किती वाजलेत आता तुमच्याकडं? माझ्याकडे जेवढे वाजले तेवढे. समजा 4 वाजलेत आता, तर 4चा कुठला अभाव? कुठला अभाव? 3 वाजताना प्रागभाव. नीट बोला. 4चा 4 वाजतानाचा 3चा अभाव. कसं सांगते? 4 वाजण्याच्या समयाचा असं म्हणा पाहिजे. तर 4 वाजल्याच्या समयाचा 3 वाजताच्या समयामध्ये अभाव, प्रागभाव. पुढं नंतर 5चा प्रध्वंसा भाव. कुठं 5? कुठं 5? 4चा 5 मध्ये 4चा 5 मध्ये 4चा 5 मध्ये प्रध्वंसा भाव. बरोबर. आणि 4चा 8, 9 मध्ये अन्योन्या भाव. बरोबर. आणि 4चा 1 मध्ये अन्योन्या भाव. 4चा 12 मध्ये अन्योन्या भाव. कुठलं मागचं 12 का पुढचं 12? 12 वाजले, 1 वाजले. कुठली असू दे टायमिंग, तर ते जवळपासचं सोडलं तर सगळ्या पर्यायांमध्ये अन्योन्य भाव लागतो. बरोबर. समजले ना कन्सेप्ट? तर सांगतायत प्रत्येक पर्यायामध्ये एका द्रव्याच्या सगळ्या पर्यायांमध्ये अन्योन्य भाव लागू शकतो, फक्त लगतच्या पर्याय सोडा. उसी तरह अन्योन्य भाव एक पुद्गल परमाणु द्रव्य की पर्यायों में घटित होता है. आता समजा हे बोर्ड आहे तुमच्या समोर, या बोर्डचं कसं लावणार हो? बोर्डचा प्रागभाव, प्रध्वंसाभाव कसं? विचार करून उत्तर द्या, लगेच उत्तर देऊ नका. बरं जाऊ दे, ही नोटबुक घ्या. बोर्ड नाही समजत आहे. नोटबुकचं प्रागभाव, प्रध्वंसाभाव कसा? नोटबुक मध्ये लिहितो ना, तर ते लिहिण्याच्या आधी नोटबुक कोरी होती, तर लिहिलेल्या नोटबुक मध्ये कोऱ्या नोटबुकचा प्रागभाव. बर. आणि नोटबुक जुनी होणार तर लिहिलेल्या नोटबुकचा जुन्या नोटबुक मध्ये प्रध्वंस. मला असं अपेक्षित होतं तुमच्याकडनं की हे परमाणू नाही आहे, हे स्कंद आहे आणि प्रत्येक परमाणूमध्ये वेगवेगळा अन्योन्य भाव असतो हे सांगतायत महाराजजी. कारण एक एक परमाणू म्हणजे एक एक द्रव्य आहे. मग हे बोर्ड म्हणा, हे कुठलेही स्कंद आहेत, त्यामध्ये अनेक परमाणू आहेत, त्या प्रत्येक परमाणूंचे पर्याय भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे त्यांचा प्रागभाव, प्रध्वंसाभाव सगळं त्यांच्यामध्ये स्वतंत्र असतो.
ठीक आहे, स्थूल उदाहरण म्हणून तुम्ही तसं घटवलं तर त्या, किंवा आता ती डायरी आहे तर पूर्वी काय होतं, समजा काय झाडाच्या पाल्यापासून बनवलं असेल तर त्या डायरीचा त्या पाल्यामध्ये प्रागभाव, मग ही डायरी समजा फाटली, जळली, काय त्याची राख झाली तर त्या डायरीचा राखेमध्ये प्रध्वंसाभाव, अशा रीतीने ते स्थूल रूपाने सांगितलं. पण परमाणूमध्ये लावायला पाहिजे प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव आणि अन्योन्याभाव. इस तरह यह अन्योन्याभाव एक उद्गल परमाणु द्रव्य की पर्यायों में घटित होता है. देवागम स्तोत्र आप्तमीमांसा श्लोक नंबर 11, त्याच्यामध्ये सांगतायत. मी जे सांगितले ते 10 नंबरची कारिका होती, ही 11 नंबरची कारिका आहे. सर्वात्मकं तदेकं स्यादन्यापोह व्यतिक्रमे अन्यत्र समवायेन व्यपदिश्येत सर्वथा. ह्याच्यात सांगतायत जर अन्योन्याभाव नाही मानलं तर काय होईल. मी जी कारिका सांगितली त्याच्यामध्ये प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव नाही मानलं तर काय होईल हे सांगितलं 10व्या कारिकेमध्ये. 11व्या कारिकेमध्ये त्यांनी अन्योन्याभावची 3 नावं आहेत. कुठली कुठली हो, कुठे ठेवली मी खडू. अन्योन्याभाव कशाला म्हणायचं, 3 नावं आहेत अन्योन्याभावला. इतरेतर अभाव. बरोबर. अजून अन्योन्याभाव म्हणा, इतरेतर अभाव म्हणा, किंवा अन्यापोह म्हणा. अपोह म्हणजे अभाव. शब्दशः जेव्हा अपोह शब्द दाखवलाय ना, अपोहचा अर्थ असतो अभाव. मग अन्याचा अभाव, मग ते अन्यापोह हे त्यासाठीच घेतलंय का अभावासाठी घेतलंय बघायला पाहिजे फक्त. मग तर लिहिलंय त्यांनी अन्यापोह याने अन्योन्याभाव नाही आहे असा आहे याचा अर्थ. बघू प्रकरणानुसार लावलंय का, त्याचा अर्थ तो घेतलाय. कारिकेचा अर्थ काय सांगितला, अन्योन्याभाव का अपलाप करणे पर, अपलाप याने लोप, अभाव. जर अन्योन्याभावाचा अभाव केला तर प्रतिनियत द्रव्य की सभी पर्याये सर्वात्मक हो जाएगी. कुठला तरी एक विशिष्ट द्रव्य घेतला तुम्ही तर त्याच्या सर्व पर्याय सर्वात्मक होऊन जातील. यदि अत्यंताभाव के अपलाप का निर्णय करने पर पदार्थ का किसी भी असाधारण रूप से कथन नहीं किया जा सकता. जर अत्यंताभाव मानला नाही एकमेकांचा एकमेकांमध्ये, एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यात अत्यंताभाव नाही झाला तर काय होईल सांगा. सगळ्याचं विशेष लक्षण राहणारच नाही. काय असं सांगतायत, असाधारणताच राहणार नाही. सगळे द्रव्य मिळून एक होऊन जातील तर साधारण होऊन जातील ते, त्यामुळं त्यांच्यामध्ये भेद राहणार नाही. असाधारण रूपाचं कथन करू शकणार नाही. तसं अन्योन्याभावाचं जर अभाव अन्योन्याभावाचा जर अभाव केला तर प्रतिनियत द्रव्य की सभी पर्याये सर्वात्मक हो जाएगी. या पर्यायाचा या पर्यायांमध्ये अन्योन्याभाव नाही मानला तर सर्व पर्याय सर्वात्मक होतील. म्हणजे काय म्हणायचंय, ही पर्याय या रूप पण होईल, या रूप पण होईल, याचा कुठं अभाव आहे असं म्हणता येणार नाही पुढच्या मागच्यांचा. आता ते डिटेलमध्ये वाचावं लागेल खुलासा करायसाठी. प्रतिनियत द्रव्य की सभी पर्याये सर्वात्मक हो जाएगी, म्हणजे सर्व पर्याय सर्वात्मक होतील म्हणजे सर्वरूप होतील. हे एका द्रव्यामध्ये अन्योन्याभावासाठी असं सांगतायत. अत्यंताभावामध्ये सगळे द्रव्य मिसळतील, तसं इथं सगळ्या पर्याय मिसळतील असं म्हणायचंय. सर्वात्मक होतील त्या सगळ्या पर्याय. असं थोडंसं ढोबळ समजून घ्या, त्यातनं परत अजून खुलासा बघा. स्वभावान पर्यायांचा क्रमवर्तीपणा
राहणार नाही. क्रमवर्तीपणा राहणार नाही असं म्हणण्यापेक्षा त्या सर्व पर्याय सर्वात्मक होतील असं सांगायचं आहे. सर्वरूप होतील त्या पर्याय. अन्योन्य भावाचा आपलाप केला तर प्रतिनिय द्रव्याच्या सर्व पर्याय सर्वात्मक होतील, म्हणजे सर्वरूप होतील असं सांगायचं आहे. जी एक पर्याय आहे ती सर्वरूप होईल, सर्वांमध्ये त्यांचा अभाव आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांनी खुलासा करून सांगितलं बरं का, माझ्या लक्षात नाही आता. बरी हे वाचते पूर्ण, पहिला बघू काय. स्वभावांतर से इस वचन से स्वस्वभाव से व्यावृत्ति वाला अन्यापोह नहीं है. आता त्यांनी खुलासा केला इथं संस्कृतमध्ये, स्वभावांतरात स्वभाव व्यावृत्ती ही अन्यापोह. स्वभावापासून स्वभावांतरापासून स्वभावाची व्यावृत्ती याला अन्यापोह म्हणतात. म्हणजे काय, स्वभाव म्हणत असताना द्रव्याचा स्वभाव घेऊ नका, पर्यायामध्ये घटवायचं ना हे आपल्याला. तर स्वभावांतरापासून या वचनाने स्वस्वभावापासून व्यावृत्ती नाही करायची, अन्याच्या स्वभावापासून या स्वभावाची व्यावृत्ती, त्याला अन्यापोह म्हणलेला आहे. क्योंकि उसके स्वरूप के अपोहत्व का प्रसंग आएगा. जर स्वभावापासूनच द्रव्य दूर झालं तर त्या द्रव्याला काही स्वभावच राहणार नाही, त्या द्रव्याचाच अभाव होऊन जाईल. शंका, यहाँ भी प्राग भाव को और प्रध्वंसा भाव को अन्योन्य भाव कहने का प्रसंग आएगा. आता इथं जर तुम्ही असं म्हणताय की स्वभावांतरापासून स्वभावाची व्यावृत्ती म्हणजे अन्यापोहच का म्हणताय, मग प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव पण होईल अर्थ त्याचा, असं म्हणताय. उत्तर, प्रागभाव को अथवा प्रध्वंसा भाव को अन्योन्य भाव मानने का प्रसंग नहीं आता है, क्योंकि कार्यद्रव्य से अनंतर पूर्व पर्याय में, कार्यद्रव्य म्हणजे आता वर्तमान द्रव्य घ्या, कार्यद्रव्य से अनंतर पूर्व पर्याय में म्हणजे 3 मध्ये, अथवा अनंतर उत्तर पर्याय में म्हणजे 5 मध्ये, स्वभावांतरत्व होते हुए भी, काय या द्रव्याचा या 2 द्रव्यांमध्ये, द्रव्य म्हणायचं आहे बरं का, आता त्या पर्यायाला द्रव्य कार्यद्रव्य शब्द वापरलाय, या कार्यद्रव्याचा या पूर्व आणि उत्तर द्रव्याच्या स्वभावापासून भिन्नता आहे. काय कळालं? द्रव्याचा स्वभाव असा शब्द ऐकून माहिती आहे आपल्याला, तर इथं त्यांनी या पर्यायालाच द्रव्य म्हणलं. कार्य हा शब्द पर्यायासाठी वापरला जातो माहिती आहे, जसं कार्य परमात्मा, कार्य समयसार म्हणजे प्रगट झालेली पर्याय असते ती, तसं कार्यद्रव्य 4 नंबरच्या पर्यायामध्ये जे द्रव्य प्रगट झालं म्हणजे इथून आलेलंच द्रव्य बरं का, प्रगट झालं म्हणजे सर्वथाने प्रगट. तर या कार्यद्रव्याचा या 3 नंबरच्या द्रव्यामध्ये आणि या 5 नंबरच्या कार्यद्रव्यामध्ये सोडून बाकी अन्य कार्यद्रव्यांमध्ये अन्योन्य भावरूप अभाव आहे. कार्यद्रव्य से अनंतर पूर्व पर्याय में अथवा अनंतर उत्तर पर्याय में स्वभावांतरत्व होते हुए भी उसकी उस व्यावृत्ति से विशिष्टता है. म्हणजे काय सांगायचं आहे की या कार्यद्रव्याचं या दोघांपासून तर भिन्नता आहेच, पण अन्य पर्यायांशी पण विशेषता आहे. स्वभावाच्या अपेक्षेने भिन्न भिन्न स्वभावपणा आहे. समजले? परत वाचू. प्राग भाव को अथवा प्रध्वंसा भाव को अन्योन्य भाव मानने का प्रसंग नहीं आता, क्योंकि म्हणजे या आणि या पर्यायांचा याच्यात अभाव, या प्रागभाव आणि प्रध्वंसा भावाला अन्योन्य भाव मानण्याचा प्रसंग येत नाही. क्योंकि कार्यद्रव्य से अनंतर पूर्व पर्याय में और अनंतर उत्तर पर्याय में स्वभावांतरत्व होते हुए भी उसकी उस व्यावृत्ती से विशिष्टता है. म्हणजे ज्या अपेक्षेने या दोघांपासून ही पर्याय वेगळी केली आहे ना, त्याची विशेषता भिन्न आहे, आणि या पर्यायाला या सगळ्यांपासून जे भिन्नता केली त्याची विशेषता भिन्न आहे. काय समजलं?
इम्पॉर्टंट सांगायला लागले सोनी, काय समज सांग. 3दा सांगितले मी. प्राग अभाव आणि प्रध्वंसाभावापासून अन्योन्य भाव भिन्न आहे. नाही त्या दोघांमध्ये थांबा कार्यद्रव्यासाठी सांगतायत त्यांनी. कार्यद्रव्य जे आहे ते कार्यद्रव्य आहे. तर आता लगतच्या ज्या आहेत पर्याय, पूर्वीची आहे ती प्रध्वंसभावामुळे उत्पन्न होते आणि नंतरचे जे काय पूर्वीची पर्यायाचा प्रागभाव आणि उत्तर पर्यायाचा प्रध्वंसाभाव. प्रध्वंसभाव ह्याची जी विशेषता आहे ती बाकी त्यापैकी अन्योन्य भावाची म्हणजे बाकीचे जे पर्याय आहेत राहिलेल्या त्यांची विशेषता वेगळी, दोघांची विशेषता भिन्न भिन्न आहे. असं या पर्यायाचा या दोघांमध्ये अभाव सांगताना जी विशेषता आहे ना ती वेगळी आणि यांचा या सगळ्यांमध्ये अभाव सांगताना असणारी विशेषता वेगळी. म्हणून प्रागभाव आणि प्रध्वंसाभावाला अन्योन्याभाव मानता येत नाही, एवढं सिद्ध केलं. जिसके अभाव में वास्तव में नियम से कार्य की उत्पत्ति होती है वह प्रागभाव है. जिसके सद्भाव में कार्य का नियम से व्यय होता है वह प्रध्वंसाभाव है. और इतरेतर अभाव के अभाव में अथवा सद्भाव में कार्य की उत्पत्ति अथवा व्यय दिखाई नहीं देता. म्हणजे क्ष 4 नंबरची पर्याय आणि क्ष 6 नंबरची पर्यायाला सोडून उस द्रव्य की अन्य कोई भी यानी क्ष 7 अथवा क्ष 1 इत्यादि पर्यायों के सद्भाव में या अभाव में क्ष 5 नंबर की पर्याय की उत्पत्ति अथवा नाश नहीं होता. म्हणजे या कार्यद्रव्याचा या कोणाशीही काही संबंध नाही आहे उत्पत्तीसाठी, एवढं सिद्ध करायचं आहे. वेळ संपली. म्हणजे क्ष 5चा उत्पत्ती करण्यासाठी क्ष 1चा काही संबंध नाही आहे डायरेक्ट, किंवा क्ष 5चा अभाव होताना क्ष 9चा डायरेक्ट काय संबंध नाही आहे. म्हणून त्यांचा त्या क्ष 5मध्ये अन्योन्याभाव आहे हे सिद्ध केलं. क्ष 5 नंबर की पर्याय का क्ष 4 नंबर की पर्याय में जो व्यावृत्ति है वह व्यावृत्ति विशिष्टपना रूप प्रागभाव रूप है. क्ष 5 नंबर की पर्याय का क्ष 6 नंबर की पर्याय में जो व्यावृत्ति है वह व्यावृत्ति विशिष्टपना रूप प्रध्वंसाभाव रूप है. 5 नंबरचं 4 आणि 6 मध्ये विशिष्ट व्यावृत्ती आहे, तशी विशिष्टता या पर्यायांच्या अभावामध्ये नाही. म्हणून त्याला सांगितलं अन्योन्याभाव म्हणलेला आहे, ते वेगळ्या स्वरूपाचं आहे. इसलिए ह्या सगळ्यावरून निष्कर्ष काढलाय अन्योन्याभाव केवल पुद्गल में ही है ऐसा नहीं है. तो अन्योन्याभाव सभी द्रव्यों की अपनी अपनी विशिष्ट पर्यायों में घटित होता है. म्हणून सगळ्या द्रव्यांच्या पर्यायांमध्ये सगळे अभाव लागले पाहिजेत. प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अन्योन्याभाव. आणि अत्यंताभाव काय असतं हे लिहिलंय. एक पुद्गल परमाणु का अन्य पुद्गल परमाणु में तथा जीवादि 5 द्रव्यों में अत्यंताभाव है. काय म्हणले, एका परमाणूचा दुसऱ्या परमाणूमध्ये आणि अन्य 5 द्रव्यांमध्ये अत्यंताभाव आहे. कारण 2 द्रव्यांमध्ये कुठलाही संबंध नसतो, त्यामुळे अत्यंताभाव रूप संबंध आहे. एक कालाणु का अन्य कालाणु में तथा जीवादि 5 द्रव्यों में अत्यंताभाव है. एक जीव का अन्य जीव में तथा अन्य आकाशादि 5 द्रव्यों में अत्यंताभाव है. त्यामुळं सगळ्या द्रव्यांचा परस्परामध्ये कितीही घनिष्ठ संबंध दिसला तरी सुद्धा अत्यंताभाव रूप अभाव असतो. त्यामुळे एक परमाणू दुसऱ्या परमाणूला डिस्टर्ब करू शकत नाही, कार्य करू शकत नाही, उत्पन्न करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. प्रत्येकाचं परिणमन स्वतंत्र आहे. म्हणून माझं परिणमन सुद्धा परापासून भिन्न आहे, स्वतंत्र आहे. हे जाणलं तर आपल्याला पण आपला स्वभाव समजेल.